अपनी उम्मीदवारी करना आपको दी गई है, कौन से प्रभाग से उम्मीदवारी दी गई है और क्या बताएं? मुझे प्रभाग 1 से जिम्मेदारी दी गई है। मैं हमारे गडकरी साहब जी का धन्यवाद करना चाहूँगी, हमारे मुख्यमंत्री जी, हमारे पालक मंत्री बावनकुळे जी का धन्यवाद करूँगी कि उन्होंने मुझे फिर से एक चांस दिया। शहर अध्यक्ष हमारे दया भैया, प्रवीण जी डटके, हमारे संजय जी भेड़े, इनका सबका धन्यवाद करूँगी। उन्होंने मुझे फिर से एक बार मौका दिया ताकि मैं अपने प्रभाग का फिर से अपने प्रभाग की फिर से जिम्मेदारी निभाऊं। और मैं बताना चाहूँगी कि हमारे प्रभाग में 70% काम अभी तक हुआ है और अभी जितना भी 30% काम बचा है, आने वाले 5 सालों में हम उसे पूरा करेंगे। और मैं जनता से अपने लिए आशीर्वाद मांगूंगी कि जिस तरह उन्होंने पिछले 10 साल में मुझे आशीर्वाद दिया, इस बार भी मुझे आशीर्वाद दे और भारी बहुमत से मुझे विजयी करें। आपके प्रभाग में, आपके पैनल में कौन कौन है आपके साथ में? हमारे प्रभाग में मेरे साथ विक्की कुकरेजा जी है, प्रमिला ताई मथरानी जी है और महेंद्र धनविजय जी है। हम चारों पिछले 10 साल से, 5 साल हम नगर सेवक थे, 4 साल हमारे पास कार्यकर्ता के रूप में हमने चारों ने मिलकर काम किया है और इस बार भी हम चारों मिलकर फिर से हमारे प्रभाग को 1 नंबर बनाने की कोशिश करेंगे। मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी 2017 मध्ये मी तसं 15 वर्षापासून काँग्रेसची कार्यकर्ता आहे। मी नेहा राकेश निकोसे ना माझे पती राकेश निकोसे, आम्ही 15 वर्षापासून काँग्रेसचे कर्मठ आणि निष्ठावान कार्यकर्ता होतो। 2017ला मला काँग्रेस पक्षाने तिकीट दिली आणि मी 2017ला 2,500-3,000 लीडनी जिंकून आली होती। सडनली आम्ही आता माहोल चालू आहे त्या याच्यामध्ये आम्ही तिकीट मागायला गेलेलो आहे। आम्ही उमेदवारी भरली होती काँग्रेसमधून, पण त्यांनी मला नकार दिला आणि माझी तिकीट काटून दुसऱ्याला दिलं। तर हे कुठे ना कुठे माझ्यासोबत अन्याय झालेला आहे, म्हणून मला आता इथपर्यंत यावं लागलं आहे बीजेपी जॉईन करायला। आज आपल्यासोबत कोणी काँग्रेसच्या नेत्यांनी सोडलेला आहे पक्ष? नाव मेन म्हणजे प्रमुख 4 नाव बाबू खान आहे, मनोज साबळे आहेत, महेंद्र बोरकर, सगळ्यांनी आज आपल्याला आता कुठून उमेदवारी मिळाली, म्हणजे कोणता प्रभाग आणि काय? मला प्रभाग 2 मधूनच उमेदवारी मिळालेली आहे आणि ती पण मला भाजपाने उमेदवारी दिलेली आहे। आज भाजपने उमेदवारी दिलेली आहे। पहिल्यांदाच उमेदवारी मागितली होती का? अपेक्षा होती का की पक्ष एवढ्या तरुण उमेदवारांना उमेदवारी देईल? पहिल्यांदाच उमेदवारी मागितली होती आणि जे मोदीजींनी सांगितलं आहे की ते 1 लाख युवांना आज पॉलिटिक्स मध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहेत, तर एक होप पण होती की देवेंद्रजी आहेत, नितीनजी आहेत, हे माझ्यावर ते विश्वास दाखवतील आणि तो विश्वास दाखवला तर ती जी आमची भारतीय जनता पार्टी ती सेवेची, कामाची, शिस्तीची जी संस्कृती आहे ते पुढे नेण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। लोकांचे जे कामं आहेत, त्यांचे प्रश्न आहेत, त्यांच्या अपेक्षा आहेत, त्यांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन। आणि जे पक्ष नेते आहेत, जे माझे मार्गदर्शक आहेत आणि जे कार्यकर्त्यांना, त्यांना मी सगळ्यांना धन्यवाद देते की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला। पक्षाच्या विश्वासाला आणि लोकांनी दिलेल्या बळालाच मी माझ्या कामाने उत्तर देईन एवढं सांगू इच्छिते। धन्यवाद। मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात ही उमेदवारी, त्यामुळे जबाबदारी पण नक्कीच जबाबदारी आहे, कारण की आमचे मुख्यमंत्री एवढे जबाबदार मुख्यमंत्री आहेत, तर त्यांची अपेक्षाही आमच्याकडून तीच आहे आणि आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू की त्यांची जी अपेक्षा आहेत त्या आम्ही पूर्ण करू, लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही पूर्ण करू। नंदा श्रावण येवले, प्रभाग 28 ब इथून लढणाऱ्या पक्षाने माझ्यावरती जबाबदारी टाकली आणि पूर्णपणे पार पाडेल। तुमच्या पॅनलला कोण कोण आहे काय सांगा? माझ्या पॅनलला पिंटू झलके, नीता ठाकरे, किरण दाते। आणि काय तुम्ही काम करणार, कसं तुमचं नियोजन राहणार? मी आतापर्यंत समाजसेवा म्हणून काम करतच आली आणि परत नगरसेवकही झाल्यावर मी काम करेल अशी माझी। पण नाव सांगा आणि कोणत्या प्रभागातून तुम्हाला उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे? तुमच्या पॅनलला कोण आहे आणि कशा प्रकारे तुम्ही काम करणार? माझं नाव योगेश रुपराव पासपुरा, प्रभाग 13A मधनं मला तिकीट मिळालेली आहे, त्याचा बी फॉर्म माझ्याकडे आता। आणि माझं काम जे आहे, जे नगरसेवकांनी फक्त रोड, लाईट आणि या गोष्टीकडे न लक्ष देता माझं NGOचं बॅकग्राऊंड आहे, सोशल वर्कचं फील्ड आहे माझं, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी, लोकांसाठी ज्याही योजना गव्हर्नमेंटच्या असतात, माननीय मोदीजी पंतप्रधान आपले देशाचे आणि देवेंद्र फडणवीस साहेब, नितीन गडकरी साहेब यांच्या माध्यमातून ज्याही योजना येतात जास्तीत जास्त, चाहे तो फुटपाथचा मुद्दा असो, महानगरपालिकेत दुकान लावण्यापासून की
कोणाला CM फंड मिळवण्यापासून असो, सगळ्या मुद्द्यांवर आपण खूप सारे कामं करणार आहे. माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मी 55 दिवसाचे कार्यक्रम घेतले. त्या 55 दिवसाच्या कार्यक्रमात मी 5000 फॉर्म भरले. त्याच्यात मोलकरीण फॉर्मपासून ज्या योजना कधीच भेटल्या नाही त्या योजनांचे फॉर्म आम्ही तिथे भरले आणि त्या योजनांच्या सोबत पट्टे वाटपाचेही फॉर्म मी 900 ते 950पर्यंत ते फॉर्म मी स्वतः भरलेले आहे. एवढे मी काम माझ्या प्रभागात करून चुकलो आहे. काही लोकांना मी घरकुलच्या योजनाही दिलेल्या आहे, काही लोकांना भरपूर साऱ्या योजनांचा लाभ मी करून दिलेला आहे. पक्षातर्फे युवांना एक संधी देण्यात आलेली आहे. युवक काय आता या सोन्याचं संधी करून दाखवतील का सांगा? युवकांच्या माध्यमातून जे नवीन म्हणजे वेळेनुसार जे काळाची गरज असते त्यानुसार मुद्दे वेगवेगळे असतात, त्या मुद्द्यानुसार काम केलं पाहिजे. त्या मुद्द्यांनुसार आम्ही वस्त्यांमध्ये काम करणार आहे आणि मी स्वतः योगेश पाचपोर एज्युकेशन आणि हेल्थवर जास्त काम करेल असं मला मी खात्री देतो आतापासून. कौन से प्रभाग से आपको उम्मीदवारी पक्ष ने दी है भी है और आपके पैनल में कौन कौन है, किस प्रकार से आप काम करेंगे? सबसे पहले तो नमस्कार, जय भीम। मैं राखी संदीप मानवटकर, प्रभाग 7 से अनुसूचित महिला इससे मेरा नाम घोषित हुआ है उम्मीदवारी। और हमारे साथ 4 जन हैं पैनल पे, माननीय नवनीत सिंह जी तुली, संजय जी तरारे, ओम प्रकाश जी इंगड़े। और किस प्रकार से आप काम करेंगे, पक्ष को कैसा मजबूत करेंगे? टिकट तो आज जो मिली है ये तो एक हमारा अचीवमेंट है और पार्टी ने जो हम पे विश्वास दिखाया है तो उसको हम बहुत बेहतरीन तरीके से दिखाएंगे। और काम करने की बात कहे तो भारतीय जनता पार्टी में टिकट की ज़रूरत नहीं है। हम वार्ड अध्यक्ष थे तब से हम काम करते हुए आए हैं और आगे इससे ज़्यादा काम करेंगे ऐसे। थँक्यू. उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि तुमच्या पॅनलला कोण कोण आहे, कसं तुम्ही काम करणार? नावापासून सुरुवात करा. मी माया अरविंद हाडे, प्रभाग 36 OBC महिला ब या प्रभागातून मला सोनेगाव या प्रभागातून मला उमेदवारी मिळालेली आहे. माझ्यासोबत ओपन महिला आहे शिवानी दाणी, नंतर OBC पुरुष ओपन पुरुष आहे ईश्वर ढेंगळे आणि SC पुरुष आहे अमोल श्यामकुळे. या सगळ्यांसोबतच मला काम करायचं आहे आणि जे प्रभागातले प्रॉब्लेम्स आहे ते आम्ही सर्व मिळून सॉल्व करू. पक्षाने तुम्हाला नवीन जबाबदारी दिलेली आहे, कसं तुम्ही नेमकं पार पाडणार? पक्षाने नवीन जबाबदारी दिलेली आहे आणि ते अगदी व्यवस्थितरित्या जसं लोकांमधून मागण्या येतील त्याप्रमाणे आम्ही त्यांचे प्रश्न सॉल्व करू. समस्या आणि माझं 38 वर्षांचं काम आहे, संघटनात्मक काम मी उभं केलेलं आहे. BJP जिथे नव्हती तिथे आम्ही पक्ष संघटन मजबूत केलेलं आहे आणि बूथ लेवलपर्यंत सर्व काम केलेलं आहे. त्याच्यामुळे पक्ष संघटन कसं आहे हे मला पूर्णपणे कल्पना आहे त्याची आणि त्यानुसार आमचे कामं राहतील. कोणत्या प्रभागातून तुम्हाला ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, काय सांगा? मला 15 प्रभागातून उमेदवारी दिलेली आहे. पक्षाने ही जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे त्याला मी पूर्णपणे खडी उतरलेलं आहे याचं मी आश्वासन देते. आणि जी काही नाराजी आहे हे मला कळलं, इथे आल्यावरच कळलं मला पण ती नाराजी पण लवकरात लवकर दूर करेल एवढंच आश्वासन देते. तुमच्या पॅनलमध्ये कोण सोबत आहेत तुमच्या आणि काय तुम्ही काम मी सगळेच माझ्या पॅनलमध्ये कसे येतील हेच मी पुढे तुम्हाला दाखवेल आहे. तीच एकशक्ती, तीच कशी एकत्रितता करता येईल तोच संबंध मी साधील आणि तो तुम्हाला लवकरच दिसेल. पॅनलला कोण कोण सोबत आहे तुमच्या? पॅनलला विनय दाणी आहे, हिरणबाळजी आहे आणि पाटील मॅडम आहेत. त्याच्यामुळे आम्ही सगळेच मिळून त्याच्यावर कार्य करतो. शिवानी दाणी नाव सुनीलजी हिरणबार आहेत, विनयजी दाणी. तुमचं? माझं नाव मी धनश्री देशपांडे, प्रभाग 15क मधनं उमेदवारीचा अर्ज दाखल करतो. मला पक्षातर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, पक्षातून बाहेर आलेले आहे. तुमचं नाव सांगा, कोणत्या प्रभागातून तुम्हाला उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि तुमच्या पॅनलमध्ये कोण? मी माजी नगरसेवक संजय अरुणराव चावरे, राहणार बिनाकी मंगळवारी. प्रभाग क्रमांक 5मध्ये भारतीय जनता पक्षानं आमच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि पुन्हा एकदा परत दुबार मला या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5मधून सर्वसाधारण गटातून आमच्या नेत्यांनी मला या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्याचा हा फॉर्म आहे आणि माझ्यासोबत या ठिकाणी पक्षाच्या वतीनं पक्षातर्फे महिला OBCमध्ये अभिरुचिताई राजगिरे आहेत आणि SC कॅटेगरीमध्ये लक्ष्मी दुर्गाताई हत्तीतले आहेत
पक्षात आल्या? आणि सेनेमधून कोणी गोखले म्हणून आहे, तेज प्रताप गोखले, त्यांना उमेदवारी भारतीय जनता पक्षानं सेनेमध्ये युतीमध्ये दिलेली आहे. आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो. माझे प्रेरणास्थान नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना, आणि माझे बंधू म्हणजे गॉड ब्रदर प्रवीणजी दटके, संदीपजी जोशी यांना खूप खूप हार्दिक धन्यवाद देऊ इच्छितो. तुम्हाला आज उमेदवारी पक्षाकडे जाहीर करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम नाव सांगा, कोणत्या प्रकारातून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि तुमच्या पॅनलमध्ये कोणते? आज आम्हाला प्रभाग क्रमांक 4मधून उमेदवारी दिली आहे. मी शेषराव शंकरराव गोतमारे आणि OBCमधून लढत आहे, उमेदवारी दिली आहे. आणि ह्या ज्या आहे सौ निरंजना महेश पाटील यांना पण 4मधून उमेदवारी दिली आहे. आणि ह्या अनुसूचित जाती अमधून ह्या लढत आहे. मागच्या वेळेस पण आम्ही 2 नगरसेवक होतो, उत्तरमधनं आणि पूर्वमधून मनीषाताई अतकरे आणि राजकुमार सेलोकर होते. परंतु आता रामदास शाहू यांना तिकीट देण्यात आलं आहे. मला जनतेची सेवा करायचा एक संधी मिळाली आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने जर मी नगरसेवक झाली तर मी जनतेची सेवा करीन, आपल्या प्रभागाचा विकास करीन. कुठल्या प्रभागातून तुम्हाला उमेदवारी जाहीर करण्यात? प्रभाग 7मधून महिला ओपन. आणि तुमच्या पॅनलमध्ये कोण कोण आहेत? राखी मानवटकर, नवनीत सिंग तुली, ओमप्रकाश इंगड़े आणि मीना संजय तरारे. आपको बी फॉर्म दिया गया है, ये किसका है और कहाँ से आपने फॉर्म भरे और नाम भरे? सबसे पहले मैं तो प्रभाग क्रमांक 17 जो इमामबाड़ा जातुर्डी एरिया है वहाँ से मैं माजी नगर सेवक हूँ. और इस बार वहाँ पे आरक्षण महिला होने के कारण, SC महिला होने के कारण मेरी मिसिस को भारतीय जनता पार्टी की तरफ से उम्मीदवारी दी गई है प्रभाग 17A से, अनुसूचित जाति महिला से. और मैं इसके लिए हमारे जो प्रभाग के, हमारे जो नागपुर शहर के और महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री हैं श्री देवेंद्र जी फडणवीस साहब, केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी साहब, हमारे शहर के अध्यक्ष दयाशंकर जी तिवारी जी, आमदार प्रवीण दटके जी, आमदार संदीप जी जोशी जी और जितने भी हमारे वरिष्ठ नेतागण हैं, सभी का मैं धन्यवाद करता हूँ. और जो विश्वास पार्टी ने हमारे पे जो दिखाया है AB फॉर्म देके, और निश्चित ही आने वाले 15 तारीख को भारी बहुमत से ये सीट चुन के निकलेंगी, ऐसी मैं अपेक्षा रखता हूँ. आपके पैनल में कौन थे? हमारे पैनल में अभी हाल ही में जो पक्ष प्रवेश किए मनोज साबड़े जी जो कांग्रेस के थे, उनको ओपन से उम्मीदवारी दी गई है. ठीक उसी प्रकार SC महिला से मेरी मिसेस श्रद्धा विजय चुटेले, इनको उम्मीदवारी दी गई है. ठीक उसी प्रकार OBC का जो आरक्षण है पुरुष का, उसमें जो हमारे साथ में सहकारी नगर सेवक थे 2017 में प्रमोद जी चिकले, उन्हें उम्मीदवारी दी गई है. और ठीक दक्षिण से धर्मारे, अमर धर्मारे, उसकी मिसेस को, या उनकी अभी नाम उसमें दिखा नहीं मुझे, लेकिन उनकी मिसेस या उनकी माता जी, उनको उम्मीदवारी ओपन महिला में दी गई है. प्रदीपजी, काय म्हणाल की पक्षाने पुन्हा एक वेळा तुमच्यावर विश्वास दाखवत या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि काय तुमचं ब्लूप्रिंट राहणार आहे आता येत्या दिवसात? जेव्हा मी पहिल्यांदा मला पक्षाने तिकीट दिला तेव्हा मी 23-24 वर्षाचा होतो आणि त्यापासून सातत्याने ज्या क्षेत्रात मी काम करत होतो, पहिले नागपूर शहरातला सर्वात मोठा जुना आणि अनधिकृत असलेला प्रभाग होता आणि तिच्या समस्या सॉल्व करता 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 आज माझा जो प्रभाग आहे हा नागपूर शहरातल्या अतिशय चांगल्या प्रभागामध्ये येतो आहे. आणि तुम्ही बघत असेल की आता तिथले कुठलीही समस्या महानगरपालिकेच्या माध्यमातून असो, आदरणीय कृष्णाभाऊच्या माध्यमातून असो किंवा आदरणीय नितीनजी देवेंद्रजीच्या माध्यमातून असो, या पद्धतीने संपूर्ण कामं आम्ही त्या ठिकाणी केले आहे. आणि पुढे पण आमचा एकच संकल्प राहणार आहे की नागपूर शहराला आपल्या देशामध्ये आपण स्वच्छतेमध्ये, हिरवगारामध्ये कशा पद्धतीने आपण अव्वल आणू याच्यावर तर आम्ही काम करणार. कारण की शहरामध्ये संपूर्णपणे आज 90% आमच्या प्रभागात तर 99% सिमेंटचे रस्ते झाले आहे. पाण्याची पूर्ण व्यवस्था आहे, अव्यवस्था कुठे नाही, लाईटिंग झाली आहे, बगीचे झाले आहेत, गार्डन्स, स्पोर्ट ग्राउंड ह्या सर्व काम झाले आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच्यात लायब्ररीसारखे म्हणजे कमीत कमी मुलांना शिक्षणाकरता तयार होऊन झाले पाहिजे. चांगले स्पोर्ट ग्राउंड जिथे कमीत कमी मोबाईलचा छंद सोडून कमीत कमी मुलं खेळेल ग्राउंडवरती, या पद्धतीचे कामं आम्ही आता या प्रभागात करण्याची आता ह्या इलेक्शनामध्ये आम्ही लोकांसमोर त्या कामावर जाऊ. प्रचाराला कसे समोर जाणार, काय वेगळं काही विचार केला आहे का यावेळेस? हो, मी निश्चित ह्यावेळी वेगळा विचार केला आहे. कारण की जेव्हा जेव्हा इलेक्शन येतात की 5 वर्ष झाल्यानंतर आपण ते कामं करून आपल्याला समोर जायचं असते.
जेव्हा आम्ही त्या प्रभागात सुरुवात केली होती तर तेव्हा माती होते, तर कमीत कमी पहिल्या वर्षी WBM डांबर झाले, दुसऱ्या ते सिमेंट रोड झाले. आता आपल्याला समोर आणखी काय जावं लागेल, तर त्या पद्धतीने त्या दृष्टिकोनातून आपल्याला ते समोर जावं लागेल. उदाहरण जेणेकरून आता फक्त एकच समस्या दिसते मला, कुठे ना कुठे एक गटर लाईनची प्रॉब्लेम दिसते कधी कधी, किंवा वाढता शहर ज्या पद्धतीने वाढला आणि कुठे ना कुठे महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्याची मला कमी दिसते, त्याला कुठे ना कुठे ते आपल्याला पूर्ण करून त्या पद्धतीने आपण मशिनरीज आणावं लागेल. जर स्मार्ट सिटी तयार करायची आपल्याला, जर इंदोरच्या धर्तीवरती आपल्याला समोर वाढायचं असेल तर आपल्याला मशिनीज पावर लागेल. आणि मला असं वाटतं की मी बघतोय की गल्ल्या गुल्ल्यामध्ये पण आजकाल लहान गाड्या आलेल्या आहेत ज्या आपण ड्रेनेज साफ करता पाठवू शकतो. जर अशा गाड्या आपण अवेलेबल केल्या तर निश्चित रूपे जनतेला कुठल्याही पद्धतीचे आणखी त्रास होणार नाही. प्रचंड गोंधळ मागच्या काळात झालेला आहे, प्रशासकीय राज होता, खूप लोकांच्या समस्या आहे की त्यांचे काम झाले नाही. अशात या वेळेस जर निवडून आला तर ते काम पूर्ण होतील. बघा, गेल्या 4 वर्षापासून जरी प्रशासक असला पण महानगरपालिकेला कोणत्या पद्धतीने काम करावं लागते, अधिकाऱ्याला कोणत्या पद्धतीने काम करून घ्यावं लागते. महानगरच्या कमिशनर कुठला बजेट देतो आणि तो आपल्या प्रभागासाठी त्या विकासासाठी का ठेवला आहे, जर हे आपल्या लक्षात आलं तर अधिकारी कुठल्याही गैरव्यवस्था करू शकत नाही. आपला विकास आपण करू शकतो. आज मी जरी नगरसेवक नसलो 4 वर्षापासून, तरी लता मशे गार्डनमध्ये 12 कोटी रुपयाचा फंड आणून आपण एक सुंदर बगीचा तयार करतो आहे. लहान मोठे बगीचे मेंटेनन्सच्या माध्यमातून निघाले, ते काम करतो आहे. कामं तर आपले सुरू आहे, कामं कुठे बंद नाही आहे. हां, एक गोष्ट मात्र ही आहे की नगरसेवक नसल्यामुळे कुठल्या अधिकाऱ्यावरती कारवाई करायचे अधिकार नव्हते, म्हणून कुठले मोठे अधिकारी, लहान कर्मचारी नाही, लहान कर्मचारी प्रामुख्याने काम करतात. झाडूवाला असेल, गडरवाला असेल, इलेक्ट्रिकवाला, मेंटेनन्सवाला असेल. पण जे मोठ्या लेवलचे काही अधिकारी आहेत त्यांना असं वाटायचे की ते कुठे ना कुठे बास असेल, पण आम्ही त्यांनाही धारून दाबून ठेवलं होतं. कारण की शेवटी भारतीय जनता पार्टीच्या मध्ये राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सरकार असल्यामुळे कुठे ना कुठे त्यांच्यावरती तो एक वजन राहायचा किंवा धाक राहायचा, आणि त्या माध्यमातून ते काम करून घेत होते. बालपांडे साहेब, परत एक वेळ तुमच्यावरती पक्षाने विश्वास दाखवला आहे, काय बोलतो? मी परत तिसऱ्यांदा मला सलग पक्षश्रेष्ठीने माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठीचे विशेषतः माननीय नितीनजी गडकरी साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे दयाशंकरजी तिवारी, माननीय आमदार प्रवीणजी डटके व माजी आमदार विकासजी कुंभारे यांचे खूप खूप आभार मानतो. माझ्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छेमुळे मला ही संधी मिळाली, त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. विश्वास होता का की यंदाही संधी मिळेल आपल्याला आणि त्याचप्रमाणे झाले? मला नक्की विश्वास होता की मला संधी मिळणार म्हणून, कारण मला लोक सांगायचे का संजीव भाऊ तुम्हाला तिकीट भेटणार. आणखी सतत महानगरपालिका बरखास्त झाल्यानंतरसुद्धा मी सतत कामामध्ये होतो. आणखी लोकांचे प्रेम माझ्यावर खूप होते, आणखी त्या प्रेमाखातीरच मला विश्वास होता की मला नक्कीच पक्ष संधी देणार. संजीव भाऊ, काही लोक आक्षेपी घेतात ज्यांना तिकीट नाही मिळाली, प्रचंड नाराजगी आहे की गोंधळ झालेला आहे, आम्हाला संधी नाही दिलेली आहे. अशात तुम्ही काय म्हणाल की तुम्हाला जी पक्षाने संधी दिली नाही, सतत इतक्या वर्षापासून तो भाजपसोबत जुडलेला आहे, काय म्हणाल तुम्ही? नाही, पक्षामध्ये सर्वांच्या गुणवत्तेवरच विचार होतो. भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे ज्याच्यामध्ये दुसऱ्या पक्षाप्रमाणे इतर एक्स्टर्नल बाबी जे पक्षश्रेष्ठी आहेत त्या प्रभावित होत नाही. इथं फक्त इलेक्टिव्ह मेरिट्स बघूनच तिकीट दिले जाते. आणखी त्याच्यासोबतच त्या उमेदवाराचे कार्य, उमेदवार जनतेसोबत किती त्यांच्यासोबत उभा राहिला हे सर्व बघूनच योग्य व्यक्तीला तिकीट दिलं जाते. एजेंडा नेमकं काय राहील आता? विकासाचा एजेंडा आणि बाकीच्या इतर कोणते असे काम आहेत जे मागच्या याला पूर्ण झाले ना आता तुम्ही पूर्ण करणार? मागच्या याच्यामध्ये आम्ही भरपूर कामं करून आमच्या 4ही नगरसेवकांनी भाजपच्या काही प्रमाणामध्ये काम आम्ही करू शकलो नाही, कारण प्रशासक राज होतं. कोरोनामुळे 2 वर्ष असेच गेले. परंतु यावर्षी एक चांगलं लेडीज टॉयलेट गीतांजली टॉकीज परिसरामध्ये बनवण्याचा आमचा मानस आहे व खदान क्षेत्रामध्ये एक चांगलं बहुमंजिली क्रीडा संकुल बनवण्याचा आमचं मानस आहे. त्याचप्रमाणे मध्य नागपूरच्या वस्त्यामध्ये व्यावसायिक अतिक्रमणे खूप रस्त्यावर वाढलेली आहे. त्याच्यामुळे लोकांना ट्रॅफिकमध्ये येण्या जाण्याकरता खूप त्रास होतो, वाहतुकीचे कोंडी निर्माण होते. म्हणून आम्ही सर्व नगरसेवक त्या वाहतुकीचे कोंडी मिटवण्याकरता जे व्यवसाय छोट्या छोट्या रस्त्यावर जे व्यावसायिक अतिक्रमण आहे, गॅरेज म्हणा किंवा दुसरे अन्य म्हणा, त्या अतिक्रमण हटवण्याकरता ताकदीनं प्रयत्न करू, हे मी आपल्याला गवाही देतो. पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा. धन्यवाद. आणि यावर्षी तुम्हाला पक्षाने तुमच्यावरती विश्वास दाखवला आहे, काय बोलतो? मी गेल्या 35 वर्षापासून
भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे आणि 30 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली. सर्वप्रथम माझे मार्गदर्शक, माझे नेते, महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माझ्यावरती विश्वास दाखविला आणि मला उमेदवारी दिली. त्याचप्रमाणे या देशाचे माननीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांनीसुद्धा माझ्यावरती विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली. त्याचप्रमाणे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनीसुद्धा माझ्या उमेदवारीला समर्थन दिलं आणि मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली. प्रभाग क्रमांक 35मध्ये म्हणजे आता नुकताच म्हणजे आता प्रचार चालू होणार आहे. हां. आपला काय अजेंडा राहणार आहे आणि कोणती ब्ल्यूप्रिंट राहणार आहे? सर्वप्रथम प्रभाग 35मधले जे काही रस्ते असतील ते रस्ते करायचे आहेत. कारण लोकांची मागणी आहे की साधारणतः सिमेंटचे रोड झाले पाहिजेत. त्या सिमेंटच्या रोडसाठी मी प्रयत्न करणार आहे. यापूर्वीसुद्धा मी गेल्या 10 वर्षापासून प्रयत्न करतो आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी साधारणतः आतापर्यंत मी जे काही डेप्युटेशन घेऊन गेलो एक साधारणतः अंदाजित 15 करोड रुपये त्यांनी मला या 5 ते 7 वर्षामध्ये दिलेत. त्याच्यानंतर समाजभवन बांधण्याकरता वेगळे पैसे दिले. त्याचप्रमाणे गार्डनसाठी वेगळे पैसे दिले. मला साधारणतः या 5 ते 7 वर्षामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जवळपास 20 करोड रुपये मला दिले आणि त्यामधून मी पूर्ण प्रभागामध्ये विकास करण्याचा प्रयत्न केला आणि यानंतरसुद्धा लोकांच्या मागणीप्रमाणे विकास करील. त्याचप्रमाणे चीजभवन हा जो परिसर आहे या ठिकाणी भरपूर काही कामं करायची आहेत. त्या ठिकाणी गार्डन नाही आहे आणि तिथल्या लोकांची मागणी आहे की या ठिकाणी एखादं मोठं भव्य दिव्य गार्डन झालं पाहिजे. त्या गार्डन होण्याकरता तयार करण्याकरता मी पूर्ण प्रयत्न करील. त्याच बाजूला राजारामनगर आहे, चिखलीनगर आहे, या ठिकाणीसुद्धा लोकांची अव्यवस्था आहे. काही लेआउट भानगडीत पडलेले आहेत. ते लेआउटमध्ये लोकांना जो त्रास होतो आहे त्याचं कारण असं आहे एक प्लॉट 2-2 व्यक्तीला विकलेले आहेत. त्याच्यामुळे त्या लोकांनासुद्धा माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय गडकरी साहेब यांच्या मार्गदर्शनात त्या लोकांना न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करील. त्याचप्रमाणे शिक्षण, आरोग्य याकरता मला जनतेकरता जे काही प्रयत्न करायचे आहेत. माझा अजेंडा आहे पण अजेंडा आता सांगणार नाही. निवडून आल्यानंतर त्या अजेंड्याला मी पूर्णत्वास नेईल एवढी संपूर्ण प्रभाग 35च्या नागरिकांना आणि माझ्यासोबत जे कार्यकर्ते काम करतात आणि जे करणार आहेत त्या लोकांसाठीही मला पूर्ण प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी श्रेयश विकास कुंभारे. यंदा भारतीय जनता पार्टीने एक तरुण युवा, मला असं वाटते की सगळ्यात युवा चेहरा म्हणून मला संधी दिली आहे. त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी, गडकरी साहेब, फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब व प्रवीणदादा व विकासजी कुंभार यांचा मी खूप आभारी आहे. आमचे तसेच मंडळ अध्यक्ष संजयजी बालपांडे यांनी जुने लोक सोडून जे नवी आजकाल युवा लोक काम करतात, जे युवा लोकांचे युवा मोर्चाकडून त्यांची जे खरंच आंदोलन करतात, लोकांसाठी झटपट उतरून येतात, त्यांच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी. कसं बघतो नेमकं विकासाचा एजेंडा जर जिंकून आलास तर कसं विकास करणार आहे? काय तुझं ब्लूप्रिंट वगैरे आहे? 100% आम्ही विकासाचा एजेंडा ठेवूनच निवडणूक लढू. आम्ही विकास काय केला, प्रवीणदारांनी काय केलं, विकासजींनी काय केलं, गडकरी साहेबांनी काय केलं, फडणवीस साहेबांनी काय केलं, आम्ही ते विकासचा मुद्दा ठेवूनच आम्ही इलेक्शन लढू. अजून आम्ही युवा आहे, सगळे सुशिक्षित आहे. आमच्या युवा मोर्चांना जास्तीत जास्त संधी दिली आहे, त्यामुळे आम्ही आपली ब्लूप्रिंट लवकर. बाबांचा अनुभव कामी येईल या संदर्भात, कारण की खूप तडागडात ते मध्य नागपूरमध्ये रुजलेले आहेत. 100% त्यांनी 15 वर्ष मध्य नागपूरचे ते आमदार होते. त्यांनी जे काही केलं आहे त्यांची तर पुन्हा आहेच माझ्यासोबत. पण मी पण एक पक्षाने मला आमदारचा पुलगा होता त्यामुळे नाही, पण मी पण एक सामान्य कार्यकर्ता होतो. 15-12 वर्षापासून मी पदाधिकारी होतो. खालच्या लेवलवर काम केलेलं आहे. त्यामुळे मला आमचे मंडळ अध्यक्ष गडकरी साहेब, बावनकुळे साहेब, फडणवीस साहेब, प्रवीणदादा यांनी सगळ्यांनी संधी दिली. थँक्यू. पुढच्या वाटचाल शुभेच्छा. थँक्यू.
विश्वास दाखवला आहे पक्षाने, काय? मी भारतीय जनता पक्षाचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करते की पुन्हा माझ्यावर विश्वास भारतीय जनता पक्षाने दाखवला आणि भारतीय जनता पक्षाच्या त्या विश्वासावर मी नक्कीच खरी उतरून दाखवेल आणि पुन्हा प्रभाग 34मध्ये विकासाची झेप घेऊन आणि विकास आणि समाजसेवा कशी करता येईल जास्तीत जास्त माझा प्रयत्न राहील. मोठ्या प्रमाणात दावेदारी होती, काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, असंतोष आहे. हा तुमचा चयन कशामुळे झाला तुम्हाला असं वाटतंय? कारण की काही लोकांनी काही वरिष्ठांनी म्हटलं होतं मेरिट बेसिसवर आणि त्यांच्या कामावर हा चयन झालेला, काय वाटतं? जो सर्वे होता गडकरी साहेबांचा, फडणवीस साहेबांचा, आमचे आमदार मोहनभाऊ मते यांचा, त्या सर्वेनुसार जे नाव त्यांना योग्य वाटलं असेल त्याच पद्धतीने पक्षाने विचार केला असेल आणि कोरोनाच्या काळामध्ये 5 वर्ष ते आमचे जे होते निवडून आल्यानंतर, त्याच्यानंतर प्रशासकाचे जे 4 वर्ष होते त्या पूर्ण 9ही वर्ष मी सतत बाहेर होती, जनतेमध्ये होती. त्या कारणास्तव पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला, त्याकरता मी भारतीय जनता पक्षाचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. प्रभाग 34मध्ये प्रशासकीय काळामध्ये काय काय गोंधळ झालेला आहे आणि ते काय तुम्ही विकास काम करणार आहात आणि त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहात पुढे की आता? आता पुढे येत्या काळामध्ये विकासाची जे काही प्रभाग 34मध्ये कामे राहिलेली आहे ते नक्कीच पूर्ण करण्याचं काम मी नक्कीच करेल आणि जे काही अडचणी समाजामध्ये आहे, महिलांना म्हणा, आमचे ज्येष्ठ नागरिक ज्यांना विरंगुळा केंद्र, गार्डन्स चांगले पाहिजे, त्याकरिता नक्कीच मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल. दक्षिण नागपुरामध्ये ई लायब्ररीचा फक्त एकच ई लायब्ररी आहे, त्या संदर्भात काय? प्रभाग 34मध्ये नक्कीच मोठी ई लायब्ररी बांधण्याचं काम आमचे मोहनभाऊ आमदार त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या प्रभाग 34मध्ये ई लायब्ररी आणि अनेक खेळ आणण्याचं काम आम्ही नक्कीच करूया. शुभेच्छा. धन्यवाद. दीदी, फिर से एक बार आपके ऊपर पक्ष ने विश्वास दिखाकर आपको टिकट दिया है, क्या कहना? नमस्कार, मैं इसके लिए भारतीय जनता पार्टी की बहुत बहुत धन्यवाद करती हूँ कि पार्टी ने एक बार फिर से हम पर विश्वास जताया. माननीय बावनकुळे साहब हो, माननीय मोहनभाव मते जी हो और माननीय गडकरी साहब हो, इन्होंने फिर से विश्वास जताया और जिस तरह हमने पिछली बार काम किया था उसी तरह आगे भी काम करते रहेंगे. अभी जो आने वाला जो चुनाव जो होगा इसमें आपका एजेंडा क्या रहेगा? गटर लाइन के काम हमारे यहाँ बहुत सारे शुरू है, इसकी वजह से रोड बहुत ख़राब हो गए. सर्वप्रथम तो ऐसा लगता है कि रोडों का काम शुरू होना चाहिए, उस पर ज़्यादा ध्यान देना है. चलो सर, आपला परिचय द्या. मी अरुण नामदेवराव हारोडे. अरुणजी, कोणत्या प्रभागातून तुम्हाला एबी फॉर्म मिळालेला आहे आणि कसं पहिल्यांदा तुम्हाला उमेदवारी? प्रभाग क्रमांक 24मधून एबी फॉर्म मिळालेला आहे आणि पहिल्यांदाच उमेदवारी मिळालेली आहे. किती वर्षापासून सक्रिय तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आणि पहिल्यांदा उमेदवारी मिळालेली आहे, काय म्हणाल तुम्ही? का मी 97मध्ये बूथ प्रमुख, 2002मध्ये बूथ प्रमुख म्हणून काम केलेलं आहे, 2007 नंतर वार्डाचा अध्यक्ष म्हणून काम केलं आहे, 2012मध्ये प्रभागाचा इलेक्शनच्या वेळेस चुनाव प्रमुख म्हणून जबाबदारी मला पक्षाने दिली होती, ती पण पार पाडली. त्यानंतर 4 वेळा पूर्व नागपूर उपाध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचा महामंत्री, शहर महामंत्री म्हणून सुद्धा मागील काळात आताही काम करतो आहे. आता हल्ली मी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी नागपूर शहर उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे आणि पक्षाने ज्या ज्या जबाबदाऱ्या जशा दिल्या तशा जबाबदाऱ्या मागील 1997 पासून आतापर्यंत पार पडत आहे. विश्वास होता की तुम्हाला एक नवीन माणसाला संधी मिळेल म्हणून? बिलकुल ठामपणे विश्वास होता मला पक्षावर, माझ्या आदरणीय नेत्यांवर आणि माझ्या कार्यप्रणालीवर. कारण की मी जे कार्य मला पक्षाने दिलेले करत होतो विश्वासपूर्वक, ते मला आज नाही उद्या त्याचे फळ भेटतील असं मला वाटतं. खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद सर.